2020 सालच्या त्या काळ्या रात्रीने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं। लॉकडाऊनचे नियम मोडले म्हणून पोलिसांनी एका बाप लेकाला ताब्यात घेतलं, पण कोठडीत त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून माणुसकीलाही लाज वाटेल। 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई सत्र न्यायालयाने त्या अमानुषतेवर न्यायाची मोहर उमटवली आहे। तामिळनाडूतील सथानकुलम येथे पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांचं मोबाईल दुकान होतं। केवळ दुकान वेळेनंतर उघडं ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, पण पोलीस ठाण्यात कायद्याचे रक्षकच भक्षक बनले। कोठडीत या पितापुत्राला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यांचा छळ करण्यात आला। इतकी गंभीर मारहाण की उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला। या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती। मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला। सीबीआयने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून पोलिसांच्या क्रूरतेचा चेहरा समोर आला। न्यायाधीश जी मुथुकुमारन यांनी आपला निकाल सुनावताना स्पष्ट शब्दात सुनावलं की जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा समाजाचा विवेक हादरतो। हा गुन्हा रिअरेस्ट टू रेअर म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ ठरवत न्यायालयाने तत्कालीन निरीक्षक श्रीधर, उपनिरीक्षक बाळकृष्णन, रघु गणेश यांच्यासह 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। न्यायालयाने पीडित कुटुंबाला 1,40,00,000 रुपयांची भरपाई देण्याचे हे आदेश दिलेत। पैसा गेलेले प्राण परत आणू शकत नाही, पण हा निकाल वर्दीचा गैरवापर करणाऱ्यांसाठी एक जरब बसवणारा धडा आहे। सत्यमेव जयते आणि तुम्ही पाहत रहा ऑनलाईन नेता।